शासकीय आश्रमशाळा अंबुपाडा बेडसे तालुका सुरगाणा येथील शाळेला गावकऱ्यांनी ठोकलं कुलूप। सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम अंबुपाडा इथं शाळेला गावकऱ्यांनी कुलूप लावलंय। विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्यानं गावकरी संतप्त। शासकीय आश्रमशाळेतील रिक्त पदं तात्काळ भरत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल असं गावकऱ्यांचं प्रतिपादन। यावेळी उपस्थित एस.के. चौधरी साहेब, विस्तार अधिकारी गीते साहेब, पोलीस निरीक्षक अधिकारी बारे, हरिश्चंद्र अलबाड, मुख्याध्यापक अंबुपाडा गोपाळ धुम, माजी जिल्हा परिषद सदस्य लोखंडे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरगाणा सुरेश वारडे, संजय पडेर, नामदेव पाडवी, प्रकाश धुम, पुंडलिक खंबाईत, योगीराज वाघमारे, योगेश पाडवी, उषाताई फाडांगे, प्रकाश पवार, रमेश धामोडे, हरिदास घंगळे, रमेश धामोडे, पुंडलिक भोये, सरपंच सीताराम जाधव, नारायण महाले, मोहन जाधव, इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। पहिले शाळेतील रिक्त पदे भरत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आला। अंबुपाडा बेडसे ह्या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्या ठिकाणी आज आश्रमशाळेला कुलूप लावण्याचं कारण एवढं का साधारणतः ह्या ठिकाणी म्हणजे प्राथमिकला 4 शिक्षक नाही, माध्यमिकला 4 शिक्षक नाही आणि उच्च माध्यमिकला 3 शिक्षक नाही, असे एकूण 11 पदं रिक्त असल्यामुळं आपल्याच मुलांचे इथं नुकसान होते आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही शाळेला कुलूप लावतो। कारण भविष्यात आपल्याच मुलांचं नुकसान होणार आहे, होऊ नये आणि म्हणून ह्या ठिकाणी आणि आदिवासी विकासला साधारणतः आदिवासी भवनमध्ये आदिवासी विकासमध्ये 1791 पदं रिक्त असताना सुद्धा त्या ठिकाणी जे मुलं जे उपोषण करतात त्यांनाही पाठिंबा आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही हे कुलूप लावायचं आंदोलन आज ह्या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून इथं जे चौधरी साहेब प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ।